आहे घ्या सांगा। तक्रार जी दाखल केली आहे ते सौ पुष्पा कैलाश चौधरी यांनी या 7 लोकांबद्दल तक्रार केलेली आहे की यांना डिस्क्वालिफाय करण्यात यावं। त्याचं कारण जे आहे 7 आहे, त्याचं कारण जे आहे त्याचे कारण मेन महत्त्वाचं जे आहे की हे जे जिल्हा अधिकारी यांच्याकडे 7 लोक जे चार्ज मागायला गेले होते ते हाफ तिकीट होते आणि हाफ तिकीट जे काही असतील त्यांना नगरपालिकेच्या कोणत्याही कारभारात ढवळाढवळ करता येत नाही, ते नियमाने डिस्क्वालिफाय होतात। आणि याला साक्षीदारसुद्धा जे आहे ते जिल्हाधिकारीच आहेत, कारण पत्र ते जिल्हाधिकाऱ्यांनाच देत आहेत। तर त्या संदर्भात तक्रार केलेली आहे आणि CCTV फुटेज बी दिलं आहे आणि फोटो बी दिले आहेत, सर्व दिलं आहे। तर त्यामध्ये पहिलं नाव आहे सौ प्राची उदय पाटील, हिचा मिस्टर गेला होता तिथे, म्हणजे हिला डिस्क्वालिफाय करावं। दुसरं पूनम वसंत पाटील, तिसरं मेघा देवेंद्र वाणी, चौथं शैलजा पुरुषोत्तम नारखेडे, 5वं आशा कैलास पाटील, 6वं छाया मुरलीधर फालक आणि 7वं प्रिया बोधराज चौधरी। असे 7 लोकांचं हे जे आहे दाखल झालेलं आहे। आणि यामध्ये उपनगराध्यक्ष जे आहेत त्यांचंसुद्धा हिच्यामध्ये डिस्क्वालिफिकेशन दाखल झालेलं आहे। आणि ज्यांच्यावरती डिस्क्वालिफिकेशनचं प्रोसिडिंग चालू झालं असेल किंवा दाखल झालं असेल त्यांना या ठिकाणी पदभारचा काही संबंध येतच नाही अजून, पण त्यांनासुद्धा पदभार देता येत नाही, ही सुद्धा नवीन परिस्थिती आहे। मग आता जे आहे त्यांना जर पदभार द्यायचा असेल तर तो अधिकाऱ्याकडेच द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे। तर जिल्हाधिकारी आल्यानंतर मला वाटतं जिल्हाधिकारी आठवडाभर नाही आहेत, जिल्हाधिकारी आठवड्याभरानंतर आल्यानंतर त्याच्यावर जिल्हाधिकारी काय निर्णय देतील ते बघू। आज कोणालाही लेखी चार्ज कोणीही दिलेला नाही तो, असं माझं मत आहे। त्या व्यतिरिक्त आज 7 लोक जे नगरसेवक आहेत त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनचं आमचं जे हे आहे ते दाखल झालं, ते आम्ही दाखल केलं 7 लोकांच्या विरुद्ध। या संदर्भात जिल्हाधिकारी यांची संपर्क केला आहे का? कोणत्या संदर्भात? प्रभारी चार्ज घेतलं त्यामुळे असं जिल्हाधिकारी आम्हाला संपर्क करायचा संबंध येतं, आम्हाला संपर्क करायचा विषय कुठे आला? आम्ही जे काही बोलू ते लेखी घेऊ, लेखी देऊ। आम्हाला लेखी काही आलं तर आम्ही त्याच्यावर बोलू। मग प्रभारी चार्ज देताना काही शासकीय अधिकारी असतात, तिथे CO असतात, कलेक्टरकडनं काही प्रशासकीय अधिकारी असतात, ते लेखा करून नगराध्यक्ष हाताने प्रभारीला देण्यात येतं, असं कुठलंही झालेलं नाही आहे। फक्त नगरसेवक यांनी त्यांचा प्रभारी चार्ज दिला। तेच सांगतो ना, नगरसेवक आता नगरसेवक जो आहे तो पदाधिकारी जो आहे तो विषय नसतोच। नगराध्यक्ष जोपर्यंत माजी नगराध्यक्ष तुम्ही म्हणाल तर तेव्हा ते चार्ज देतील जर माझी असले तर। पण आता कोर्टाची स्टेप वेगळी आहे, कोर्टाच्या निर्णयाच्या पहिले यांना काहीही करता येणार नाही। यांना फटाके फोडू द्या, यांना गुलाल लावू द्या, यांना मिठाई खाऊ द्या, आमचं काही म्हणणं नाही आहे। त्यांना मिठाईबद्दल आणि फटाक्याबद्दल आणि स्वतःच्या गालाला स्वतःच गुलाल लावून घेत आहेत अशी परिस्थिती आहे। भुसावळकरांची दिशाभूल करताय का ते? हे पूर्ण भुसावळ शहराची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे। मी हे दिशाभूल जी आहे हे जनतेने याला बळी पडू नये आणि सर्व प्रिंट मीडियाला सुद्धा विनंती आहे की हे असे धंदे करत राहतील, यांना करू द्या। आता 5 वर्ष यांना हेच करायचं आहे, याच्या व्यतिरिक्त यांना दुसरं काम नाही। आम्ही आमचं काम चालू ठेवू, आम्ही कोणाची चिंता करणार नाही। होते डिस्क्वालिफाय म्हणतात ते नगरसेवक, ते काही नाव करतील कोण कोण काय? 7 नगरसेवकांचं डिस्क्वालिफिकेशन आज दाखल झालं आहे। त्यामध्ये नाव सांगतो मी आपल्याला। पदभार दिला पाहिजे ना अधिकाऱ्यांनी, की समजा जे पण CEO असेल CO असतील त्यांनी किंवा पदभार स्वीकारा। मागच्या वेळेस गायत्रीताईंनी ज्यावेळेस स्वीकारला त्यावेळेस सर्व अधिकाऱ्यांनी पदभार दिला होता, यांनी स्वतः जाऊन खुर्चीवर बसून आम्ही नगराध्यक्ष झालो, म्हणजे खूपच असं नाटक सुरू आहे त्याचा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.